अगोदर आपल्याला काय शोधायचं असतं, सगळ्यात अगोदर आपल्या मॅक्झिमम वाल्या आलेला ॲम्पल कोल इज द अवेलेबल इन द, राईट का. तर मला असं दिसायला भेटते सरळ सरळ द द द आणि द. याच्यासाठी आपला काय कोड असावा, चला सांगा बरं का. तिघांमध्ये कॉमन काय आहे, द साठी काय असेल रे. तो द साठी आय थिंक डब्ल्यू एक्स यू, राईट का. तो डब्ल्यू एक्स यू, हा डब्ल्यू एक्स यू काटला, हा इथून डब्ल्यू एक्स यू काटला, हा इथून डब्ल्यू एक्स यू काटला आणि माझं काम झालं. डब्ल्यू एक्स यू इथं झालं. चला दुसरा शब्द कोणता आहे जो घडी घडी येतोय, जो बार बार येतोय. तो ॲम्पल कोल इज आहे का, इज दोनदा आहे. अजून तीनवाला कोणी आहे का, तीनवाला कोणी दिसत भेटत नाही. तर तुम्ही आता इजला घेऊ शकतात किंवा दुसरं कोणी असेल त्याला घ्या. जसं की मी हिरव्या पेनाने दाखवतो. कोल पण डबल आहे. तो ठीक आहे. कोलसाठी काय कोड असेल बघा बरं का. हा कोल दोन ठिकाणी कोल येतोय. तर कोल दोन ठिकाणी जर काय येत असेल तर काय असेल बरं का. पहिल्या आणि तिसऱ्या लाईनमध्ये कॉमन बघा. आता या दोघांना कापून XST काय आहे, XST, राईट का. तो कोलसाठी XST. ओके. चला पुढे. अजून दुसरा कोण आहे बरं का. आता इज आहे. इजसाठी शोधून घेऊ. इजसाठी लाल पेन वापरतो. इथं पण इज आहे, राईट. इथं पण इज आहे. आता XST कटला ना, XST कटला समजा. तो इजसाठी सांगा काय येईल रे. पहिल्यामध्ये आणि दुसऱ्या शेवटच्यामध्ये कॉमन काय आहे, STU. तो इजसाठी काय झाला, STU. ठीक आहे. पुढे आता ॲम्पलचं काम येऊन जाईल लगेच. ॲम्पल काय येईल बरं का. सगळे तर निघून गेले. ॲम्पलसाठी काय असेल, सगळे तर निघून गेले. ॲम्पलसाठी काय असेल बरं का. STU पण झाला. CWX. तो याचं काम तर पुरं कट झालं. कापला त्याला मी डायरेक्ट. आता पुढे काय बरं का. अवेलेबल इन, अवेलेबल अजून दोनदा आहे. इथं पण अवेलेबल आहे आणि इथं पण अवेलेबल आहे. तो सांगा बरं का दोघांमध्ये सारखा कोण असेल अवेलेबलमध्ये. UTV. तो अवेलेबलसाठी आहे. अवेलेबलसाठी UTV. हे लिहून घ्या बरं का. हे सगळे लिहून घ्या. आपल्याला क्वेश्चन खाली सॉल्व करायचे. खाली क्वेश्चन आहे UTV, राईट. अवेलेबलसाठी UTV आहे. तर अवेलेबल जर का समजा संपला, अवेलेबल गेला, इज झाला, द झाला, डिमांड. मग डिमांडसाठी काय येईल. डिमांडसाठी जो कोड असेल लिहून घ्या म्हणतोय मी, ठीक आहे. डिमांडसाठी काय असेल रे. तो डिमांडसाठी जो असणार आहे DCX. डिमांडसाठी DCX आला. तो ही लाईन बी कट झाली, वरची लाईन बी कट झाली, राईट. आता मला सांगा कोल झाला, मीठ झाला. आता उरले काय, मीठ ना. मीठ डबल होते. सांगा बरं मीठसाठी काय. मीठसाठी काय, CXW. तो CXW मीठसाठी लिहून टाकलं. तो समजा आता मीठचं झालं काम, एवढाचं मीठचं काम झालं. उरले काय आता फक्त आणि फक्त इन पण उरलाय ना. अजून इन पण उरलाय. इनसाठी काय असेल, इनसाठी काय असेल, राईट का. तो लिहून घ्या. इनसाठी काय आहे, VCX. हे पण लिहून घ्या. म्हणजे आता हे दुसरे वाक्य पण कट झालं. उरलंय फक्त आता एकच. 3 वाक्य कट झाले. उरले काय, कंट्री आणि टू शब्द उरलाय. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल आता. कंट्री आणि टूला कसं लिहिणार तुम्ही काय लिहिणार, कंट्री आणि टू यांच्यासाठी काय उरलेलं आहे आता रे. कंट्री आणि टू साठी काय उरले सांगा तुम्ही. कंट्री आणि टू साठी UVW आणि SYT, राईट. तो UVW किंवा SYT असं तुम्ही लिहू शकता. तर ही सगळी झाली कोडिंग. जर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं जर का व्यवस्थित लिहिता आलं पटपट बघून तर मी उदाहरणं बघा. पहिल्या लेक्चरमध्ये हा प्रकार घेतला, दुसऱ्या लेक्चरमध्ये बी हाच प्रकार घेतला आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये हाच प्रकार आहे. हा प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढे उदाहरण असतील तेवढे सगळे वहीमध्ये छापून घ्या. छापायचं, हाताने लिहायचं, हाताने छापून घ्या. मी हाताने सगळे लिहिलेले आहेत. हाताने सगळं छापून घ्यायचं आणि तेच वाचत बसायचं. दुसरं करायचंच काम नाही. तुमच्या हाताचं अक्षर तुम्हाला लगेच लवकर कळतं. ठीक. मग आता बघा. आता तुम्ही सगळी कोडिंग जर केली असेल तर मला सांगा मग आता प्रश्नाचं उत्तर. व्हॉट इज द कोड ऑफ, आता मेन्शन काय केलं आहे, व्हॉट इज द कोड ऑफ कंट्री इन द गिवन कोड लँग्वेज. सांगा मग तुम्ही. कॅन बी डिटरमाइन, राईट का. कॅन बी डिटरमाइन. बट जर का इथं म्हटलं असतं व्हॉट कुड बी, काय मेन्शन केलं आहे, व्हॉट कुड बी. आता जर का समजा इथं व्हॉट कुड बी असलं असतं तर मला सांगायचं उत्तर काय आलं असतं. तुम्ही काय म्हणणार, एक कोणता तरी ऑप्शन हा नको पाहिजे होता. आलं लक्षामध्ये. जर SYT राहिला नसता तुम्ही टिक कशाला केलं असतं, डी वरती केलं असतं. कारण की UVW आणि SYT दोघं आहेत ना, मग एकच टाकतील ते. जेव्हा कुडबी टाकायचे तेव्हा ते एकच टाकतील, राईट का. परंतु जर का समजा कुडबी पण आहे आणि कुडबी बी आहे ना, हे दोघं जर असतील तरी तुम्हाला कशासाठी जावं लागेल, कॅन बी डिटरमाइन्सकडे जावं लागेल. ठीक. चला पुढे. आता हा वाला, व्हॉट इज द कोड फॉर मीट इन द गिवन कोड. मीटसाठी काय, CXW. तो CXW, राईट. CXW आहे. पुढे
नंतर व्हॉट कुड बी द असे क्वेश्चन असतात. तुम्ही बघा एकदा एक पूर्ण पॅरेग्राफ असतो डायरेक्ट 5 मार्काला सांकेतिक भाषा 5 मार्काला तिथंच खेळत बसायचं. ॲक्च्युली टाईम जातो तुमचा डायरेक्ट 10-1 मिनिटं जातात. जसं पॅसेज असतो का आपला पॅसेज तसं असतं ते. ठीक, तो बघा बरं का व्हॉट कुड बी द कोड ऑफ टू. तर टूसाठी आपण शोधलंय का? टूसाठी तर 2 शब्द आहे. आता मेन्शन काय केलं? UVW. व्हॉट कुड बी. आता कुड बी म्हणलंय म्हणजे एकतर UVW पाहिजे होता, नंतर SYT पाहिजे होता. SYT ऑप्शनमध्ये नाही आहे, कट. UVW इज अवर आन्सर. ऑप्शन डी इज करेक्ट. आलं लक्षामध्ये? तर कुड बी म्हटलंय काय असू शकतो म्हटलंय, काय असू शकतो म्हटलंय, तो काही प्रॉब्लेम नाही. ठीक, चला पुढे जाऊ. हा वाला. तर आता पुढे जर गेला तर काय म्हटलं बरं का? व्हॉट कुड बी द कोड ऑफ ॲम्पल इज टू. ॲम्पल इज टू. तुमच्याकडे काय काय बरं का? ॲम्पलसाठी शब्द काय आहे? ॲम्पलसाठी CWX लिहून टाकला. नंतर इज क्रमाने असायला पाहिजे असं काही नसतं. पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, तिसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. क्रमाने असायला पाहिजे असं काही नाही. राईट का? लक्षात घ्या. आणि हे सगळं काय आहे? चायनीज आहे. जे मी अगोदर मी सांगितले नाही, याला चायनीज म्हणतात. आता CWX ॲम्पलसाठी, इजसाठी काय रे? इजसाठी STU. ईसाठी STU. आणि टूसाठी काय आहे? टू UVW. राईट का? तर टूसाठी UVW नाहीतर SYT. हां UEW नाही तर SYT आपण ऑरमध्ये लिहून टाकू. ठीक आहे. आता इथं कुड बी मेन्शन केले ना, तर मग आपण या इथलं इकडचं जे आहे ना UVW व्यवस्थित लिहून टाकू की बाबा UVW असेल किंवा SYT असेल. ठीक, अशा पद्धतीने. मग बघा बरं का आपले एकतर काय काय असायला पाहिजे आपल्या ऑप्शनमध्ये CWX STU आणि UVW. एकतर आपला ऑप्शन हा असायला पाहिजे किंवा कुड बी CWX STU किंवा SYT. राईट, या दोघांपैकी जो ऑप्शन असेल आपला तो आपला आन्सर असेल. मग CWX आहे, नंतर UTV काही याचं काम नाही, UVW SYT. बघा आता ऑप्शन काय असेल आपला? ए. बरोबर आहे का? ऑप्शन ए असेल रे. राईट, ऑप्शन ए बरोबर. तो अशा पद्धतीने मला सोडवायचं असतं. तर कुड बी आलं तर ते कसं करावं ते बी तुम्हाला सांगितलं मी. पुढे चला आता हे तो कोल द रो. आता बघा असे क्वेश्चन बी येतात. आता तुम्हाला दिसायला भेटेल की अख्खा पॅसेज वाचला पण त्याच्यामध्ये रो नव्हता. रो होता का नव्हता? जर का रो नव्हता ना, मग जेवढे कोडेड लँग्वेज होते ना त्याच्यामधला पण शब्द येणार नाही ऑप्शनमध्ये. लक्षात येईल का? तर रोसाठी दुसराच काहीतरी शब्द असेल जो आपल्या कोडिंगमध्ये नाही आहे, हे सगळे तुमच्या कोडिंगमध्ये होते, पण असा कोणता तरी असेल जो तुम्ही कोडिंगमध्ये नसेल. असं का? कारण की रो आपल्या भाषेमध्ये नाही आहे. तुम्ही पूर्ण तुमचा तक्ता वाचून घ्या. त्या तक्त्यामध्ये रॉ शब्द आला होता का? नाही. मग जर का रॉ शब्द नसेल तर त्यासाठी कोडिंग जी असेल तुमच्या यादीमधला कोड पण नसेल, त्याला दुसराच कोणता तरी नवीन कोड असेल, असं तुम्हाला शोधावं लागेल. मग सगळ्यात अगोदर जे आहे ते बघा. कोलसाठी काय आहे रे? कोलसाठी काय वापरलं तुम्ही? XST. राईट का? XST म्हणते, XT. राईट का? तो XST. द साठी काय लिहिलं आहे आपण? द साठी WXU. तो WXU जो काही आहे तो आपला कशासाठी आहे? कोलसाठी आहे, आपला द साठी आहे. आता तुम्ही म्हणणार की मग तुम्ही शोधणार की हे दोन कुठे पहिले बघूया. दोन कुठे बरं का? तो XT 2 ठिकाणी आहे. एक तर इथं आहे, राईट, एक इथं पण आहे, अजून दुसरं कुठेच नाही. ठीक आहे. आता बी आणि सीमध्ये आता तुम्हाला बघावं लागेल रॉ. आता रॉसाठी तर आपल्याकडे नाही जे, तो लक्षात घ्या. आता बी असावा सी असावा त्यात तुम्हाला ओळखायचा आहे. तर जो काही असेल तो आपल्या याच्यामधला असायला नको. एक ST आपल्या याच्यामधला आहे, XST आपल्या याच्यामधला आहे, W याच्यामधला पण आहे. आता STU राईट का? आणि दुसरा कोणता? UXC. या दोघांपैकी चेक करा कोण आपल्या यादीमध्ये नाही आहे. UCX नाही आहे, तो UCX आपल्या कोडमध्ये नाही आहे. मग ऑप्शन सी त्याचा करेक्ट होऊन जाईल. राईट का? तो ऑप्शन सी त्याचा करेक्ट होऊन जाणार आहे. लक्षात आली बात? लक्षात आली का? कळालं का रे कसं सॉल्व करता येईल? तर असे नवीन शब्द आल्यावरती घाबरायचं काम नाही. काल एक प्रकार बघितला होता आपण. काय बघितला होता की याला आपण हे लिहितो, त्याला आपण ते लिहितो, तर स्काय ऑफ कलर कसा असतो? ब्ल्यूला कसा लिहितात तो प्रकार सुद्धा जबरदस्त फेमस आहे. तर त्याला सुद्धा तुम्ही लक्षात ठेवत जा. ठीक, चला पुढे जाऊ. आता बघा रे, हा जो प्रकार आहे, जा पेपर उचकून बघा वनसेवाची, मॅक्झिमम तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन दिसतील. हा सगळ्यात डोके खाऊ आहे. डोके खाऊ म्हणजे डोके खाऊ नाही, कॉमनच शोधतायत पण डोकं दुखायला लागून जातं. असं वाटतं की नको यार, हे नको करायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? असं का बरं काय? कारण की चिन्हच इतकी गंदी आहेत, एकदम डोकं दुखायला लागून जातं. आलं लक्षात? तर तुम्हाला काय करायचं आहे याची ती पण तयारी करायची आहे. 2-3 उदाहरण मी घेतलेले आहेत. पुन्हा याच्यावरती नजर मारायची. ठीक, तो बघा बरं आता काय. तो याला म्हणतो आपण सिम्बॉल वगैरे. तो तिसरा प्रकार चालला आहे आपला सिम्बॉलचा. आता बघा बरं काय करावं याच्यामध्ये. द एअरलाईन व्हेंच्युअर सी. राईट का? इकडे जर बघायला गेलात कोड कसं दिला आहे बघा बरं का. आता मला सांगा हे कोड कसं दिले असतील रे? ऑब्झर्व करा बरं का. जोड्या दिल्या आहेत का? जोड्या 2-2. द साठी हे 2 पहिले 2.
राईट का स्टारवाले. एअरलाईनसाठी पुढचे 2 राईट. व्हेंच्युअरसाठी पुढचे 2 आणि सीसाठी पुढचे 2. आलं लक्षामध्ये. ऑब्झर्व करा चला की प्रत्येक शब्दासाठी 2 चिन्ह आहेत. एअरलाईनसाठी 2 चिन्ह, व्हेंच्युअरसाठी 2 चिन्ह, सीसाठी 2 चिन्ह. बोला इथपर्यंत बात लक्षात आली. हो. आता इथपर्यंत बात जर तुमच्या लक्षात आली असेल तर शोधा मग आता कॉमन शब्द. कॉमन शब्द शोधा. तो कॉमन कुठे कुठे गड्या. द, एअरलाईन, व्हेंच्युअर, सी. कॉमन सांगा बरं मॅक्झिमम वेळेस कोण आलेला आहे. द एअरलाईन. द द द चला सांगा बरं का. द 3 ठिकाणी कंटिन्यू येतोय तर तिघांमध्ये कॉमन कोण आहे. शांततेत बघा. 2-2च्या जोड्या. पहिल्या 2, दुसऱ्या 2, तिसऱ्या 2, चौथ्या 2. तो कोणती अशी जोडी 3दा येते. ॲट द रेट हॅच म्हणते बघा. ॲट द रेट हॅच ही एक जोडी आणि ॲट द रेट हॅच कुठे ये. ॲट द रेट हॅच. आलं लक्षामध्ये. तो ॲट द रेट हॅच हा आपला काय येतोय. द साठी येतोय. ठीक आहे. तो दचं मी खोडून टाकलं. आता दचं मी खोडून टाकलं. बोला आता डबल अजून कोण येतोय. डबल अजून कोण येतोय रे. एअरलाईन येते. तर एअरलाईन कुठे कुठे. पहिल्या ठिकाणी आणि शेवटच्या ठिकाणी. लास्ट. मग सांगा पहिल्या आणि शेवटमध्ये कॉमन काय आहे. पर्सेंटेज डॉलर. तो पर्सेंटेज डॉलरला खोडा. पेन्सिलीने खोडा नाही तर पेनाने खोडा पेपरमध्ये डायरेक्ट. ठीक. तो मग आता पर्सेंटेज डॉलर कशासाठी आहे आपला. एअरलाईन. तो एअरलाईनसाठी पर्सेंटेज डॉलर. ठीक आहे. चला पुढे. तो एअरलाईन पण कट झाला. आता अजून कुठे आहे का. सी आहे. सी लाईन किती कमी होतील. अप्रॉच काय वापरायचं आहे की लाईन कशी कमी होईल ते बघायचं. सी इथं पण आहे. इथं पण आहे. अजून कुठे आहे का नाही. चला सांगा बरं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय खोडलेल्यापैकी. तर माझं पर्सेंटेज ॲट द रेट. राईट का. तो सीसाठी पर्सेंटेज ॲट द रेट म्हणे बघा. पर्सेंटेज ॲट द रेट. ओके. म्हणजे मग हा कटला इथला आणि पर्सेंटेज ॲट द रेट हा पण कटला इथला. मला एक बात सांगा. आता पहिल्याचं काम झालं. पहिली लाईन पूर्ण कंप्लीट होईल जर तुम्ही व्हेंच्युअरचं जर काय लिहिलं बरं का. तर व्हेंच्युअर जर का समजा तुम्ही स्टार आणि हॅच जर का लिहिलं तर आपलं काम झालं. तो पहिली लाईन खतम. आता पहिली लाईन खतम झाली. अजून अल्सो आहे रे. अल्सोसाठी बघा बरं का. अल्सो 2 ठिकाणी आलेला आहे. अल्सोसाठी आपण एक काम करू. निळा पेन वापरू. अल्सो. हा तो अल्सोसाठी काय म्हणले तुम्ही. डॉलर हॅच. तो डॉलर हॅच आहे बघा बरं का. डॉलर हॅच कुठे दिसायला भेटतोय. हा वाला. हा डॉलर हॅच गेला. तो ठीक आहे. डॉलर आणि हॅच गेला. ठीक आहे. हा डॉलर हॅच गेला. मग आता पुढं अजून काय. आता जर बघायला गेला तर मग लाईन कट होते का. हा पुरी लाईन कट होते. राईट का. इथं पण ऑफ आहे आणि दुसरा कुठे ऑफ आहे का अजून. इथं पण आहे. राईट का. म्हणजे ऑफसाठी काय असावा. डबल हॅच. तो डबल हॅच झाला ऑफसाठी. मग आता जर का ऑफसाठी लिहून टाकलं तर फॉर्मरसाठी काय असेल ते सांगा मग तुम्ही. तो फॉर्मरसाठी काय उरतंय. स्टार आणि ॲट द रेट. फॉर्मरसाठी स्टार आणि ॲट द रेट. बघा इथं पण आहे फॉर्मर आहे. इथं पण फॉर्मर आहे. तो फॉर्मरसाठी काय आहे. स्टार आणि ॲट द रेट. मग बाकीचे असतील. विलसाठी काय आहे तो बघून घ्या. विलसाठी पण तुम्हाला दिसायला भेटतोय. असं सगळं तुम्हाला छानबीन करता यायला पाहिजे. अशी सगळी छानबीन करता यायला पाहिजे. झाली का प्रॅक्टिस. हे उदाहरण तुम्ही 4-5दा सॉल्व्ह करा रे. तुम्हाला आलं का तुम्हाला मस्त हिंमत होईल. नाही तर माणूस काय करतो डायरेक्ट स्किप करतो. आता तुम्ही स्किप नाही करणार. आता या उदाहरणाला तुम्ही स्किप नाही करणार. ना तुम्ही नंबर सिरीजला स्किप करणार ना तुम्ही कोडिंगला स्किप करणार. एवढी आपली पुरी गॅरंटी. तर तुम्ही एकदा पेन उचलणार. नक्की पेन उचलणार. आता बघा म्हटलेलं आहे फॉर्मरसाठी काय असावं. कुठे गेलं ते. सगळ्यांनी कोड लिहिला आहे का बघा बरं. तुम्ही सगळ्यांनी जर का लिहिलं असेल ते कोड वगैरे तर कंट्री झालं ना. कंट्री झालं. मीट पण झालं. कोड ऑफ कुठे रे. खाली हे राहून गेलं होतं का आपल्याकडून. कोलदोर झालं होतं ते पण. तो बघा आता चला सांगा. फॉर्मरसाठी काय शब्द बनतोय रे. स्टार ॲट द रेट. फॉर्मरसाठी स्टार ॲट द रेट. ओके. तो स्टार ॲट द रेट कुठे. ऑप्शन ई इज राईट. ठीक. चला पुढं. चला. सी दॅट एअरलाईनसाठी काय असेल. सीसाठी काय बरं का. सीसाठी लिहून घ्यायचं पद्धतशीर. आता क्रमानेच पाहिजे अशी काही गरज नाही आहे. हे झालं सी. हां. दॅटसाठी काय माहीत नाही. दॅटसाठी काय माहिती काहीतरी नवीनच असेल. आपल्या पासवर्डमध्ये नाही येतो. दॅट होता का बघा बरं का. दॅट होता का आपल्या याच्यामध्ये. न होता आय थिंक.
दॅट कुठेच नाही आहे. सगळ्या शब्दामध्ये बघून घ्या, दॅट कुठेच नाही. मी तुम्हाला दाखवते बघा. आपल्या या वाचनामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला दॅट कुठे सापडत नाही आहे. का दॅट ना पहिला याच्यामध्ये दॅट आहे ना, इथं दॅट आहे ना, इथं दॅट आहे ना, इथं दॅट आहे. तो दॅट नाही आहे याचा अर्थ त्यासाठी दुसरा कोणतरी असेल जो यांच्यामध्ये नाही आहे. आलं लक्षामध्ये? हे पण जरुरी. तो दॅटला तर राहू द्या तुम्ही, दुसरा बघा. तो सी साठी काय बोललो आपण? सी साठी आहे आपला पर्सेंटेज ॲट द रेट. आणि दॅट माहीत नाही. एअरलाईनसाठी काय म्हणलो? एअरलाईनसाठी आहे पर्सेंटेज डॉलर. मग आता बघा बरं काय दोन कुठे दिसायला भेटतात का? पर्सेंटेज ॲट द रेट आणि पर्सेंटेज डॉलर. पर्सेंटेज डॉलर आहे आणि पर्सेंटेज ॲट द रेट. पर्सेंटेज डॉलर आणि पर्सेंटेज ॲट द रेट कुठे? सीमध्ये. पर्सेंटेज डॉलर सीमध्येच आहे, फक्त सीमध्येच आहे. बरोबर का रे? तो फक्त सीमध्ये सीमध्येच आहे ना. तो सीमध्येच मला दिसायला भेटतोय. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल की यार सीमध्ये ते आहे पण चेक करावं लागेल, कारण की नन ऑफ दिस पण आहे ना. मग नन ऑफ दिस पण ऑप्शन आहे. मग तुम्हाला काय बघावं लागेल माहिती का की हे याचं काम तर झालं या दोघांचं, पण स्टार आणि डॉलर आपल्या यादीमध्ये काही आहे का बघा बरं का रे? स्टार आणि डॉलर कुठे आहे का? स्टार डॉलर कुठेच नाही आहे. याचा अर्थ हा नवीन शब्द होता. नवीन शब्दासाठी नवीन कोड एकदम परफेक्ट आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. तो ते असू शकतो, कुड बी तो असू शकतो. ठीक आहे, चला याच्यासाठी सांगा बरं आता काय स्टार काय म्हणले? पर्सेंटेज स्टार. ठीक आहे, सांगा बरं का रे पर्सेंटेज स्टारसाठी काय आहे? रिटर्न नाही आहे. रिटर्न आहे. रिटर्नसाठी राहून गेले का? रिटर्नसाठी पर्सेंटेज स्टार आहे ना, बघ ना. हा बघा रिटर्न. ठीक आहे, तर रिटर्नसाठी काय आहे? पर्सेंटेज स्टार आहे. ठीक आहे, तुम्ही लिहिलं नाही का? मला वाटतं तुम्ही लिहिलं असतील सगळं पटापट. तो रिटर्नसाठी पर्सेंटेज स्टार आहे. चला पुढे. ओके ओके. हां याच्यासाठी ना. हां, तो पर्सेंटेज स्टारसाठी काय? रिटर्न आहे. नंतर पुढे काय? डबल हॅच कोणासाठी आहे रे? ऑफ. नंतर पुढे काय? हे ॲट द रेट हॅच. ॲट द रेट हॅच कोणासाठी आहे? द. मग रिटर्न ऑफ द कुठे? रिटर्न ऑफ द कुठेच नाही आहे. ना एला आहे, ना बीला आहे, ना सीला आहे. राईट. ठीक आहे, आता नन ऑफ दिस का कॅन बी डिटर्माइन, हा पण सगळ्यात महत्त्वाचा आहे. नन ऑफ दिस काय ते पण अवघड आहे. तुम्हाला उत्तर काय द्यावं लागेल? नन ऑफ दिस. आता कॅन बी डिटर्माइन कसं असेल? जेव्हा कुड बीड असेल नाही तर तेव्हा कॅन बी डिटर्माइन करता येईल. याचं उत्तर नन ऑफ दिस असेल. राईट का? सो नन ऑफ दिस याचं उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन ई. आपल्याला 5-5 नाही बनणार, 4च बनतील. त्यामुळे यातलं नन ऑफ दिस किंवा कुड बी डिटर्माइन असं दोघं नाही येणार सोबत कधीच. चला हे बघा, आता इथं पण मजा आहे. सांगा बरं का डॉलर आणि हॅचसाठी काय आहे? डॉलर ह्यासाठी अल्सो. डॉलर आणि ह्यासाठी काय? अल्सो आहे, बघून घ्या. वेंचर स्टार हॅशटॅग. हां, तो कुठे गेलं ते? हे वालं होतं. तो यासाठी काय आहे? अल्सो. नंतर स्टार आणि ह्यासाठी काय म्हणले? तर स्टार ह्यासाठी म्हणले व्हेंचर. तो यासाठी व्हेंचर. मग अल्सो आला, अल्सो व्हेंचर पण आला. आता पुढे काय? पुढे स्टार आणि हे नवीनच काहीतरी. हे तर आपल्या यादीमध्येच नाही. हा असा तर होताच नाही आपल्या याच्याकडं. आपल्याकडे आहे का? नाही. याचा अर्थ आपल्याकडे तो शब्द पण नसणार. मग जर का समजा तो आपल्याकडे शब्द नाही आहे तर मग कोणता? आपल्याकडे जर शब्द नसेल तर हा तर कटला, कारण की सॉरी एक मिनिट, हा नाही, दुसरा कटला, कारण की तिघे शब्द आपल्याकडे आहेत. राईट. म्हणतात आता तुम्ही जाणार ए किंवा डीकडे, ए किंवा सीकडे जाणार. की व्हेंचर अल्सो मग अँजल आणि कॅपिटल असू शकतं. बरोबर. तर मग एक तर एक कॅपिटल असू शकतो किंवा अँजल असू शकतो, कारण की दोघं शब्द नवीन आहेत. मग तुम्हाला डिटर्मिन करता येईल का? नाही. ऑप्शन डी इज करेक्ट. बोला कळालं का? कॅन बी डिटर्मिन सांगता येणार नाही यार, 2 वाक्य आहेत तशी. कळालं का रे? चला पुढे. रिटर्नसाठी काय बोललो होतो? चालू बघितलं आपण. तो रिटर्नसाठी काय आहे आपला? पर्सेंटेज स्टार. ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे, तो पुढे चला. आता हा वाला आहे. ठीक आहे, तो बघा बरं रे, डोकं खा बरं का जरा. इथं मध्ये तुम्हाला देऊ का प्रॅक्टिससाठी? नाही तर तुम्हीच प्रॅक्टिस करा. चला सांगा बरं काय कसं करावं सांगा. पहिले मला सांगा गट कितीचा आहे? 3-3चा गट दिसतोय बघा. 3-3चा गट दिसतोय. कॉमन काही आहे का? कॉमनने जायचं का आपल्याला? कॉमनने जायचं का?
कॉमनने जायचं असेल तर कॉमनने जाऊ. अंक पण दिलेले आहेत तेवढं लक्षात घ्या. अंक पण दिलेले आहेत. कॉमनने जर का गेले तर किती कॉमन येतात बरं का. कुठे काय आहे. द शब्द कुठे आहे. एकाच ठिकाणी द आहे. नंतर SFB पण एका ठिकाणी आहे. स्मॉल 2 ठिकाणी गड्या. स्मॉल 2 आहे. 3 वेळा आहे का स्मॉल. ओके स्मॉल 3 वेळा आहे म्हणजे. पण 2 वेळा. हा स्मॉल इथं आहे. अजून कुठे. इथं पण स्मॉल आहे. 2च वेळा आहे स्मॉल. कोण 3 वेळा कोण आहे. 3 वेळा. हॅज ना. तर कुठे ते ॲज. हा इथं ॲज. अजून कुठे ॲज आहे. हा इथं ॲज. ओके तो दुसरं तिसरं आणि चौथं वाक्य याच्यामध्ये कॉमन कोण आहे. मग काम झालं. असं जर का मॅक्झिमम 3दा जर का कॉमन सापडलं काम झालं आपलं. लक्षामध्ये. मग 3दा तिघ ठिकाणी कोण कॉमन आहे बघा. बस सांगा मला. आहे का कोण का नाही आहे. जर का तसं नसेल आहे. ठीक आहे. तो आहे. x@6 आहे. मग कॉमनच्या पद्धतीनेच गेलात. हा कटला. जमेल का रे. हे उदाहरण जमेल का तुम्हाला. हे बघा हे उदाहरण तुमच्या वहीत लिहिलेलं पाहिजे. वरचं उदाहरण जे काय ते वहीमध्ये लिहिलेलं पाहिजे. आणि मागच्या 2 लेक्चरमध्ये असेच सबस्टिट्यूशनचे सगळे सबस्टिट्यूशनचे उदाहरण तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे. बस सबस्टिट्यूशनची प्रॅक्टिस करा. परीक्षेमध्ये तेच ते येतं. तुम्हाला काल बी तर दाखवलं ना मी सबस्टिट्यूशनचं उदाहरण कसं आलं होतं ते. ठीक आहे. सबस्टिट्यूशनचे उदाहरण येतात. सबस्टिट्यूशनचे उदाहरण येतात आणि वर्डिंगचे येतात. ना तुम्हाला बायनरीचे विचारतील ते. ठीक आहे. ना तुम्हाला ते बायनरीचे विचारतील. काहीच अवघड विचारणार नाही. खूप हाय लेवलचं पण विचारणार नाही. एक म्हणजे वर्डिंग, एक म्हणजे सबस्टिट्यूशन. वर्डिंगसाठी काय करावं लागेल. वर्डिंगसाठी ABCDचा पूर्ण तक्ता पाठ करावा लागेल. अपोजिट नंबर पाठ असायला पाहिजे. उलटी ABCD पाठ पाहिजे. हे सगळं तुमचं पाठ असायला पाहिजे. आणि अजून काय वापरू शकतात बरं का ते. अपोजिटचा रूल वापरू शकतात. +1 वापरू शकतात. +2 वापरू शकतात. +3 पण वापरू शकतात. नंतर +1 -1 वापरू शकतात. +2 -2 वापरू शकतात. अशा पण नाही तर तिरपा इकडचा इकडे वाढ इकडचा इकडे वाढ. आलं का लक्षामध्ये. नाही तर काय वापरू शकतात. पहिले 3 उलटे पुढचे 3 उलटे. पहिले 3 उलटे मधला अपोजिट पुढचे 3 उलटे असे तो करू शकतो. तो एवढे सगळे डोकं तुम्हाला तिथे अप्लाय करता यायला पाहिजे. सो दिस इज दी व्हॉट कोडिंग. ते कोडिंग प्रॉब्लेम झाला. आता जवळजवळ आपलं 70% जो कोडिंगचं आहे ते सगळं संपलेलं आहे. मी याला जास्त याच्यासाठी देतोय कारण की हाच परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला मी बरंच काही शिकवलं टाईम वर्क वगैरे त्याच्यामधले एवढे क्वेश्चन तुम्हाला पडताना दिसलेले भेटले नाही. ठीक आहे. यावेळेस चान्सेस याच्यामुळे आहेत ते काय येईल बरं का ते. कारण की सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. सिलेबस जर तुम्ही वाचला सिलेबस व्यवस्थित वाचायचा. सिलेबसमधून व्यवस्थित अभ्यास करायचा. सिलेबस तुम्हाला काय म्हटलं आहे लॉजिकल रिझनिंग म्हटलेले. बघा पहिलाच पॉईंट काय लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग जेव्हा तुम्हाला म्हणताय ना ते तर तुम्हाला नंबर सिरीज विचारतोय. तुम्हाला तो कोडिंग विचारतोय. तुम्हाला तो डिरेक्शन विचारतोय. आता डिरेक्शन पण शिकणार आपण. तुम्हाला तो डिरेक्शन विचारतोय हे तर पक्का असणार आहे. हे पक्का त्याच्यामध्ये राहणारच राईट का. पुन्हा तुम्हाला विचारतोय ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, बेसिक न्यूमरेसी. याचा अर्थ तुम्हाला सगळं विचारतो येतो. सगळं विचारतोय म्हणजे काय तुम्हाला ते टाईम आणि वर्क, नफा तोटा, पर्सेंटेज, नंतर काय ॲव्हरेज, नंतर अजून काय SI CI सगळं विचारतोय. ठीक आहे. नंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळं लक्षामध्ये राहायला पाहिजे. आणि किती येईल 10 क्वेश्चन जर का आले 10 क्वेश्चन तर येतीलच नेमके. कारण की याच्यामध्ये 25 क्वेश्चन याच्यावरती येत होते. आपल्याकडे सिलेबस मोठा आहे. कमसे कम 10 क्वेश्चन तर येतील. 10 क्वेश्चन म्हणजे 20 मार्क. जर व्यवस्थित सॉल्व केले तर 20चे 20 तुम्हाला आउट ऑफ पडून जातील. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी पुन्हा सांगतोय अभ्यास करत असताना तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आजूबाजूला सिलेबस कॉपी असायला पाहिजे. सिलेबस कॉपी असायला पाहिजे आणि त्याच्यावरती तुमची खून झालेली असायला पाहिजे की माझा हा टॉपिक झालेला आहे, माझा तो टॉपिक झालेला आहे. आलं लक्षामध्ये. एकदम खूप छोटा एकदम पानसट सिलेबस आहे. खूप छोटा सिलेबस आहे. फक्त तुम्हाला तो कॉन्फिडन्स यावा त्यासाठी मी खोलमध्ये शिकवत आहे. लक्षात द्या का तुम्हाला तो कॉन्फिडन्स यायला पाहिजे.